हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही बनवणार आहे पोह्याचा चिवडा. तर त्याच्यासाठी आम्ही जिरे मोहऱ्या तेलामध्ये फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये नंतर शेंगदाणे, बारीक कट केलेल्या मिरच्या आणि बारीक कट केलेलं खोबऱ्याचे काप तेलामध्ये फ्राय करून घेतले. व्यवस्थितपणे फ्राय झाल्याच्या नंतर मग थोडंसं त्याला ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद वगैरे थोडेसे मसाले वगैरे टाकले आणि नंतर मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर मिक्सरमध्ये थोडीशी साखर आम्ही बारीक करून घेतली, म्हणजे पिठी साखर करून घेतली आणि तोपर्यंत ते व्यवस्थित शेंगदाणे वगैरे जे सगळं व्यवस्थित फ्राय होत होतं. तर नंतर थोडी हळद कमी वाटली म्हणून थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये जे पोहे होते ते कागदी पोहे होते जे चिवड्यासाठीच वापरले जातात. तर ते हे सगळे पोहे सगळ्या जे आपण फ्राय केलेलं सगळं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर आम्ही एका मोठ्या पातेल्यामध्ये घेतले, कारण मग व्यवस्थितपणे हलवता येतं त्याला. तर त्याच्यानंतर मग पोहे टाकल्याच्यानंतर वरतून ती पिठी साखर केलेली होती ती साखर त्याच्यामध्ये ॲड करून दिली आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतलं, जेणेकरून जे खाली मसाले वगैरे टाकलेले किंवा त्याच्यानंतर मग मीठ टाकलं त्याच्यामध्ये चवीनुसार आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतलं, जेणेकरून मग जे काही शेंगदाणे, खोबरं वगैरे सगळं आहे तर ते व्यवस्थितपणे मिक्स होईल. तर त्यासाठी मोठंच भांड्यामध्ये करायला पाहिजे, म्हणजे पातेल्यामध्ये वगैरे, जेणेकरून मग ते मोकळ्यापणे व्यवस्थित मिक्स केल्या जाईल. आणि मग थोडा वेळ त्याला थोडं गॅसवर होऊ दिलं आणि नंतर मग आपला चिवडा रेडी आहे.